राज्यामध्ये सगळीकडेच उष्णतेमुळे अंगाची लाही होते आणि त्याच वेळेला घोटभर पाण्यासाठी ग्रामीण भागामधल्या नागरिकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय। एप्रिल महिना संपत आलेला असताना बुलढाण्यामध्ये पाणीचं संकट ओढावलंय, ज्यामुळे गावागावामध्ये टँकर सुरू झालेत आणि त्याच टँकरच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत देखील सुरू झाली आहे। बुलढाणा हा आमदार संजय गायकवाड यांचा मतदारसंघ, पण सध्या गायकवाड हे आपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्यायचं सोडून भलत्याच विषयांवरती वेळ घालवताना दिसतात। बघूयात। एप्रिल महिना संपत आलेला असताना बुलढाण्यावर ओढवलेली ही पाणीबाणी, टँकरच्या मागे घागरी घेऊन पळणारे लोक आणि टँकरच्या वर आळीपाळीनं बसणारी मुलं। बुलढाण्यातल्या 48 गावांमध्ये पाण्याची इतकी टंचाई जाणवते की आत्तापासूनच तहान भागवण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतोय आणि जिथे जिथे टँकर येतोय तिथे तिथे अशी लोकांची पळापळ होते। या लोकांवर ही वेळ फक्त पाणी नसल्यानं आलेली नाहीये, तर याला काही प्रमाणात लोकप्रतिनिधी देखील जबाबदार आहे। सध्या आपल्या मतदारसंघातल्या लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा बुलढाण्याचे आमदार शिवीगाळ करण्यात व्यस्त आहे। सध्याचा बुलढाण्याचा तापमानाचा पारा पाहिला तर तो 42 ते 43 अंशांवर गेलाय। भूजलाची पातळी खालावली आहे आणि पाण्याचे स्रोतही कमालीचे घटले आहेत। एप्रिल महिन्यातच बुलढाण्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात दर 10 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय। ही परिस्थिती आहे। 2 टर्म आमदार राहिलेल्या संजय गायकवाड यांना आपल्या मतदारसंघात ही स्थिती माहीत असेलच। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून प्रकाशकाला शिवीगाळ करणाऱ्या आणि आपणच कसे शिवरायांचे खरे पाईक आहोत याचा दावा करणाऱ्या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवरायांनी 16व्या शतकात रयतेसाठी केलेलं जलव्यवस्थापनही थोडंसं माहीत करून घ्यायला हरकत नाही। पण इतका वेळ गायकवाडांना कुठे? त्यामुळे बुलढाण्यातल्या ग्रामीण भागातल्या रयतेची ही स्थिती आणि त्यांच्या आयुष्यातला दुष्काळ कधी संपणार हा प्रश्नच आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वच पालकमंत्र्यांना ज्या सूचना दिल्या त्यामध्ये मी सुद्धा नागपूर आणि अमरावतीची बैठक घेतली। जलसाठ्याचं पाणी साठवून ठेवणे, जास्त खर्च होणार नाही पाण्याचा याची काळजी घेणे, थोडी पाण्याची कपात करणे, असे विविध उपाययोजना या ठिकाणी करावं लागणार आहे। थेंबन थेंब पाणी त्या ठिकाणी वाहून जाण्यापेक्षा ते पाणी थांबवणे आणि जिरवणे याकडे लक्ष आहे। जनतेला विनंती आहे की या ठिकाणी पाणी यावर्षी वाचून वापरायचं आहे। खूप या ठिकाणी काटकसर करावी लागणार आहे। याकरता सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी अशी सूचना आम्ही यापूर्वीच केली आहे। विदर्भ असो की मराठवाडा, अल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या वर्षी तसंही पाऊसमान कमी राहील असा इशारा हवामान विभागानं दिलाय। मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने जसे उन्हाळ्याचे असतात तसेच ते पूर्व मान्सून हंगामाचेही असतात। या काळामध्ये दक्षिण भारतापासून मध्य भारतापर्यंत कमाल तापमानात वाढ सुरू झालेली असते आणि सोबत समुद्रावरून बाष्पही येत असतं आणि त्यामुळे या दोन्ही स्थितींच्या संयोगामुळे अनेक ठिकाणी उंच ढगांची निर्मिती होऊन विजांसह पाऊस होत असतो। सध्या महाराष्ट्रावर एक अँटी सायक्लॉनिक स्थिती आहे, त्याच्यामुळे कमाल तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते। अनेक ठिकाणी 39 ते 41 अंशांपर्यंत तापमान वाढलेलं आहे आणि सोबत समुद्रावरून बाष्पही आलेलं आहे आणि या दोन्हीच्या संयोगामुळे राज्यात अनेक ठिकाणी विजांसह पाऊस होतोय। गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनीही याविषयी बैठक घेतली आहे। फक्त ही परिस्थिती लक्षात ठेवून लोकांना जगण्यापुरतं पाणी मिळावं हीच अपेक्षा। बुलढाण्याहून संजय महाजनसह यामिनी दळवी, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।